रूप पाहता लोचने 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 रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवा म्हणून विठ्ठले आवा बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बापर उमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर उमा देवीवर हे तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा
जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती, भय निरसली खंती, भय निरसली खंती. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती, भय निरसले खंती, भय निरसले खंती. कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृत्य झालो इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळिले संती, सांभाळिले संती, सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती, भय निरसले खंती, भय निरसले खंती. सांभाळिले संती भय निरसली खंती, भय निरसले खंती, भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करुणाशे केवळ, आता करुणाशे केवळ, आता करुणाशे केवळ. तुका म्हणे काळ आता करुणाश केवळ, आता करुणाश केवळ, आता करुणाश केवळ. तुम्ही सांभाळिले संती, सांभाळिले संती, सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती, भय निरसली खंती, भय निरसली खंती. तुम्ही सांभाळिले संती भय निरसले संती, भय निरसले संती, भय निरसले संती. गोपार गोपाळ कुमारी, गोपार कुमारी, गोपाळ कुमारी, गोपार कुमारी, गोपाळ कुमारी, गोपार कुमारी, गोपाळ गोपार कुमारी, गोपाळ गोपार कुमारी, गोपार कुमारी, गोपाळ गोपार कुमारी, गोपाळ गोपार कुमारी. जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे. जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे. जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे. जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे. आजी फाळा झाले साचे, आजी फाळा झाले साचे, आजी फाळा झाले साचे.
जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करुणा शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र निलंबुदाभम जगननीत पानी मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय्य धवलहासं विठ्ठलं चिंतयामि कलावज्ञे जीवोधरार्थावतारं कलाकाङ्कतेजोधिकामोधिवक्त्रं खलानिश्यवादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओ हरि बोल टाळकरी टाळा वाजवा सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिनं नमो नारायणगिरी परब्रह्म स्वरूपं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करे संताचा वर करे संताचा या
वचन ऐका कमलापती माझे रंगाची विनंती करा रजतो कधी काळे आपण असावे हे वचन ऐका कमलापती माझे रंगाची विनंती करा रजतो कधी काळे आपण असावे जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तुझनिधी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु नारायणगिरीजी महाराज गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज रामानंद गिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु मराठी मानावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादेव भागवत संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेलं एक गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न उलगडणारं कोडं म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराया. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलाय. तुकोबाराया अभंगामध्ये प्रतिपादन करतात का जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. माझे जगद्गुरु तुकोबाराया या अभंगामध्ये खऱ्या अर्थाने म्हणतात का मी जन्माला आलोय ना मग त्या जन्माला आल्याचं सार्थक जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात. पण जन्माला आल्यावरती सार्थक कधी म्हणतो आम्ही प्रपंच मोठा झाला नाही का जेसीबी गाडी घोडं सगळं व्यवस्थित असल्यावर मग खऱ्या अर्थाने आम्ही म्हणतो का देवा जीवनाचं सार्थक झालंय. पण जगद्गुरु तुकोबारायाच्या भाषेमध्ये याला सार्थक म्हणत नाही. आयुष्यभर माझ्या जगद्गुरु तुकोबारायाने नामस्मरण केलंय आयुष्यभर चिंतन केलंय आणि ताकद एवढी तयार झाली. माझे जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात मला संतांची भेट झाली संतांमुळे खऱ्या अर्थाने तुम्ही सांभाळलेले संती भय निरसिले खंती. हे संत माय बापाओ खऱ्या अर्थाने माझ्या जीवनामध्ये तुम्ही मला सांभाळलंय म्हणून जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात का माझ्या जीवनाचं सार्थक झालं. तुकोबाराया म्हणतात कृत्य झालो इच्छा केली ते पाहून. कारण जन्माला आलोय आणि जन्माला आल्यावरती जी मनामध्ये इच्छा होती जी अपेक्षा होती जी आकांक्षा होती खऱ्या अर्थाने ती पूर्ण झाली तुकोबाराया म्हणतात. कारण जगद्गुरु तुकोबारायाला भगवान परमात्म्याची भेट झाली नाही का. भगवंताची जर भेट झाली तर जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात जगाचा मालक मला प्राप्त झालाय आणि भगवंत प्राप्त झाल्यामुळं जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा शिल्लक राहिली नाही. आता भगवंत प्राप्त झाल्यामुळं तुकोबाराया म्हणतात आता काळ सुद्धा आमचं काही बिघाडू शकत नाही. तुका म्हणे काळ आता करुणा शके बळ काळाचं सुद्धा बळ चालू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल श्री क्षेत्र लाडगाव या ठिकाणी चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु नारायणगिरीजी महाराज गुरुवर्य महंत हिंदू धर्मरक्षक असणारे गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सुंदर अशा प्रकारे आपण हा उत्सव साजरा करतायत. कारण एकदा लाडगाव करता जोरदार टाळ्या वाजव आणि विशेष म्हणजे आमच्या मातावर्ग बहुसंख्येने उपस्थित आहे नाही का. त्या 50% पण मात्र आता या ठिकाणी 75% उपस्थित आहे. बाकीचे घर राखायला थांबले काय घरी स्वयंपाकाला थांबले. तुम्हाला खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो आणि समस्त आमचं लाडगावमधील जे तरुण मंडळ असेल ना खरोखर मी त्यांना नतमस्तक आहे. कारण नवरात्राच्या कीर्तनामध्ये मी बोललो होतो म्हटलं गाव खूप मोठं आहे नाही का. पंचकृषीमधील प्रत्येक गावामध्ये सप्ताह होतात. कारण लाडगावनं का सप्ताह नाही करू कारण गाव तेवढं सदन आहे. आणि खरोखर तुम्हाला सलाम आहे माझा तर तुम्ही ते ऐकलं आमच्या सर्व तरुणांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वच. कारण आज जर आपण हा उत्सव बघितला ना सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा जो मोठा सप्ताह झाला त्याच्यानंतर इतके लोक पहिल्यांदा लाडगावमध्ये सप्ताह करता कीर्तना करता एवढे पहिल्यांदा. म्हणून हा सप्ताह म्हणजे एक वेगळा वेगळा आनंद असतो जीवनामधला. कारण मी नेहमी म्हणत असतो सप्ताह का करायचा नाही का हा माझा पहिला प्रश्न राहील. कारण याचं उत्तर राहील का आमच्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार लागले पाहिजे याच्याकरता सप्ताह करायचा. दुसरं कारण तर ह्या नामस्मरणाने आमचं गाव पवित्र होत असतंय. ह्या अन्नदानाने ही भूमी पवित्र होत असते. एकदा गाव पवित्र झालं नामस्मरणाने भूमी पवित्र झाली अन्नदानाने भूमी जर पवित्र झाली तर संसारामध्ये सुख मिळत असतंय हो. म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये आमचं जीवन केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने आम्ही सर्वांनी म्हणायचं का जन्माला आलोय ना आज सार्थक झालाय. इतका मोठा उत्सव आपण आज खऱ्या अर्थाने करतायत.
विशेष म्हणजे आमचं सर्व तरुण मंडळ इथं बरेचसे बसलेले आणि बरेचसे तरुण मंडळ पाठीमागा स्वयंपाकाच्या ठिकाणी. तुम्ही जे ऐकून जेवढं तुम्हाला पुण्य मिळतं का त्याच्यापेक्षा जास्त दुप्पट पुण्य जे स्वयंपाक करतायत का तिकडं त्यांना भेटतंय. म्हणून जे अन्नदानाची व्यवस्था असेल, गेली 5 दिवसापासून अन्नदान असेल, हा मोठा उत्सव आपण साजरा करतायत. प्रथमतः मी सर्वांना ग्रामस्थांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाकरता असणारे सर्वच आमचे भजनी मंडळ, आमच्या गावातील परमार्थ ज्यांनी टिकवून ठेवला असेल ना ते आमचं गावातील सर्व भजनी मंडळ, विशेष म्हणजे आपल्याला गायन साथी करता लाभणारे कलाकार मंडळी, मृदंगावरती साथ करतात आमचे महेंद्र महाराज बोर्डे, आमचे गुरुबंधू असणारे अनिलजी महाराज बोर्डे यांचे चिरंजीव आणि आमच्या कन्या साक्षीताई. खरंच अनिल महाराज आमचे गुरुबंधू या, पण त्यांनी काहीतरी करून दाखवलंय नाही का. स्वतः घडायला वेळ नव्हता त्या काळामध्ये, पण दोन्ही मुलं त्यांनी खरोखर चांगले घडवले. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी. धुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा नाही का. म्हणून आमच्या मुलांना चांगले विचार आम्ही दिले पाहिजे, चांगले संस्कार दिले पाहिजे. म्हणून आमच्या अनिल महाराजांना धन्यवाद देतो. दुसरे म्हणजे आमचे मित्र असणारे सारंगधर महाराज वाघ म्हणजे आमचे वर्गमित्र आहे नाही का. त्यांचे चिरंजीव आमचे किरण महाराज गोड तबला वाजवतात. किरण दादा तुला सुद्धा धन्यवाद आहे. हळूहळू आता दिसते जुन्या लोकांचं म्हणा असायचं, हळू अगोदर टांग्याला गळा गावा लागत नाही का, मग ते पुढं अवताला चालत. तसं आता पेट व्हायचं काम चालू आहे. आणि चांगलं या त्याचं ते वाजवणं कळतंय. आपण काय म्हणतो ते पट्टीला चालन का नाही, पाटीला चालन का नाही, त्या काळात मस्त वाजवते. म्हणून आमचे किरण दादाला धन्यवाद देतो. त्या साक्षीताई असेल, आमच्या दुसऱ्या ताईंचं नाव मी विसरलो, भक्तिताई, बऱ्याच ठिकाणी होते आमच्या कीर्तनाला. आमच्या भक्तिताई थोरात ना, हा भक्तिताई थोरात तुम्हालाही धन्यवाद देतो, त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे बाळूकाका आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला 5 दिवसापासून आपल्या परिसराचा वैभव असणारे आमचे संतोष महाराज थोरात ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मयूरदादा कोले आहेत, रोहितदादा खटणे असेल आणि सर्व छगन पाटील सावंत असेल. आपले महाराज आता सगळ्यांचीच नावं घेणं शक्य नाही. आमची महाराज मंडळी हा सर्व, माझ्यावर कोणी रागू नका. आपल्या गावातील सर्व विखे बाबा सर्व भजनी मंडळ बरं का, सर्वांच्या चिरी नतमस्तक होतो. इकडून जर केलं तर पाठीमाग आमचं तरुण मंडळी, वाडीकर असतील, पंचकृषीतील सर्व भजनी मंडळ. त्याचप्रमाणे आमचे बाप्पू हिंगे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सर्वच आमचे नानाभाऊ आज उपस्थित दररोज असताना वा नाही का, आजच आले का, वा धन्यवाद आहे तुम्हाला. आपल्या गावातील सर्व बरं का, आता लाडगावकर सगळेच, नामदेव सगळे भजनी मंडळ. आता सगळ्यांनी जर नावं घेत बसलो ना आपल्याला 1 तास नाही पुरायचं नाही का. म्हणून सर्व भजनी मंडळ असेल, आमच्या माता वर्ग असेल, ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम, आमचे गोविंद भाऊ नावले तुम्हाला धन्यवाद देतो. गोड वाजायला लागला आता, गोड गोविंद भाऊला पहिल्यांदा टाळ्या वाजव गोविंद भाऊ करता. आणि आमच्या पेटीवरती ताई साहेब आहेत, त्यांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. समोर जे शूटिंग करतायत सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये नेहमी असतात. बेटात कुठलाही कार्यक्रम असो शूटिंग करण्याकरता आमचे दत्ताभाऊ तिपली मातोश्री चॅनल, त्यांनाही प्रथमतः धन्यवाद देतो. समोर बसणारे सर्वच आता बरं का, बाहेर गावून आलेले सर्व प्रतिष्ठित मंडळी, माझ्याबरोबर आले आमचे सुनील मामा असतील, वाडीकर, सर्व मंडळी बरं का, सर्वच आता सगळ्यांची नावं घेण्यात मी वेळ घालत नाही. सर्वांच्या चिरी नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तन सेवेकडे बोलतोय. विठाला विठाला आणि विशेष म्हणजे खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे तुमचं सर्वांचं दर्शन झालं असे असणारे आमचे मित्र शिवाजी भाऊ रक्टाटे, त्यांनी मला पहिल्यांदा फोन केला. म्हणजे तेच नाही, सर्वच रक्टाटे परिवारातील सर्व मंडळी आज ज्यांचं अन्नदान आहे असे असणारे रक्टाटे पाटील परिवार असेल, कुमत पाटील परिवार असेल, कोपकर पाटील परिवार असेल, मुर्दगुल पाटील परिवार असेल, गायकवाड पाटील परिवार असेल, त्याचप्रमाणे करपे पाटील परिवार असेल, सर्वांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतोय का आपण मोठ्या उत्साहाने आज अन्नदानाचा जो प्रसाद आहे या सर्व परिवारांचा आहे. प्रथमतः सर्वांना धन्यवाद देतो आणि कीर्तन सेवेकडे वळतोय. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये प्रतिपादन करतात का जन्मा आलो त्याचे आजी फळं झाले साची. म्हणजे तुकोबाराय म्हणतात खऱ्या अर्थाने मी जन्माला आलोय ना, मग जन्माला आल्याचं सार्थक झालं तुकोबाराय म्हणतात. पण हा अभंगच तुकोबारायांचा आहे, कारण या अभंगामध्ये खऱ्या अर्थाने माझे जगद्गुरु तुकोबारायाने संतांचं महत्व सांगणारा अभंग आहे नाही का. तुम्ही सांभाळलेली संती, संतांचं महत्व सांगणारा हा अभंग आहे. कारण संतांचे आमच्यावरती एवढे मोठे उपकार आहे बरं का. या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने संत जन्माला आले. आजही मी नेहमी कधी म्हणत असतो बघा, कारण या महाराष्ट्रामध्ये संत जर जन्माला आले नसते ना आमच्या महाराष्ट्राचा बिहार किंवा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. ही ताकद संत महात्म्याची. कारण आमचं भाग्य आहे का आम्ही सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये जन्माला आलोय, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये आम्ही जन्माला आलो. केवढं भाग्य म्हणावं लागेल.
आमचं पूर्वजन्मीचं काहीतरी भाग्य म्हणावं लागणार आहे. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेनं सतसंग मंच लभते पुरुष यदावाई. पूर्वजन्मीचं आमचं काहीतरी पुण्य असेल म्हणून आम्ही सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये जन्माला आलोय. विशेष म्हणजे आमचं तर एवढं मोठं भाग्य आहे, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या चरणावरती हे मस्तक टेकलेलं आहे. किती भाग्यवान आहोत आपण. आजही ज्यांचं मस्तक सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या चरणावरती टेकलंय ना, ते खरोखर इतके मोठे भाग्यवान आहेत का आजही महाराजांच्या चरणाचे रजक्कन ह्या मस्तकाला लागलेले आहे. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. कारण सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणजे आमच्याकरता उघडे परब्रह्म होते. आम्ही भगवंताला बघितलं नाही, पण सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या रूपाने आम्ही जगाच्या मालकाला बघत होतोय. आजही जर महाराजांचा विषय निघला तर माणूस सगळं विसरून जातोय हो. महाराजांच्या विषयीच काहीतरी कोणीतरी बोलणारा पाहिजे, महाराजांच्या आठवणी सांगणारा माणूस पाहिजे. म्हणून आजही महाराजांच्या आठवणी जर आम्ही ऐकत राहिलो ना, दिवस दिवस भूक सुद्धा लागत नाही हो. एवढी त्या महात्म्याचे आमच्यावरती केलेले उपकार आहे. वारकरी संप्रदायाचे तर एवढे मोठे उपकार आहे हो. ज्या संत महात्म्याने त्या काळामध्ये साधं राहिले, बेटात जाण्याकरता पूल सुद्धा नव्हता, महाराज होडीनं यायचे आणि कीर्तन करायचे. 109 वर्षे कीर्तन केले. सादर आणि मान वाचेस्पतीचे न पाडे, सर्वच नेता तरी जोडे, वेडीये माझी दडे महिमे वेणे, चातुर्य लपवी महत्व हरिवी, पिशेपण मिरवी जगा माझी. ही संतांची खऱ्या अर्थाने ताकद. म्हणून आम्ही जीवन जगत असताना संतांच्या विचाराने जीवन जगलं पाहिजे. संत म्हणजे आमच्या जीवनामधले वकील आहेत नाही का. आम्हाला जर भगवंतापर्यंत जर जायचं असेल ना, संतांच्या चरणाला स्पर्श केला तर आम्हाला भगवंतापर्यंत सहज पोचू शकतोय. संतांकडे जर गेले तर आम्हाला भगवान परमात्म्याचं दर्शन होणार आहे. आणि डायरेक्ट जर आम्ही भगवंताला गेलो तर भगवंत आम्हाला ओळखणार नाही हो. पण संतांच्या मार्फत जर गेलो ना तर नक्की जगाचा मालक जवळ बसून घेईल. एवढी संतांची ताकद आहे. संतांच्या सानिध्यामध्ये आम्हाला माऊली ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरी दिली हो. सुखाचं साधन आहे आमच्याकरता. पण आम्ही त्या ज्ञानेश्वरीला विसरलोय. त्या ज्ञानेश्वरीचा कधीही विचार करत नाही. कारण ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे का असा जगामध्ये एक विषय नसेल का त्याच्यावरती ज्ञानेश्वरीमध्ये रिसर्च केलेलं नसेल. प्रत्येक विषयामध्ये ज्ञानेश्वरी आहे. प्रत्येक विषयामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये. कारण ते सुखाचं साधन आम्हाला माऊली ज्ञानोबाराया दिलेलं. कारण आम्ही कॉलेज शाळामध्ये शिकत असताना आमचा जो अभ्यासक्रम, काही काही अभ्यासक्रम असा असतो तो फक्त परीक्षेपुरता असतोय हो. जीवनामध्ये त्याचा काही उपयोग नसतो नाही का. फक्त परीक्षेपुरता असतोय. पण ज्ञानेश्वरी माझ्या माऊली ज्ञानोबाराया दिली ना, ज्ञानेश्वरीची ताकद एवढी मोठी. ज्ञानेश्वरीवरती श्रद्धा ठेवा. सकाळी उठल्यावरती 2 ज्ञानेश्वरीचे ओवे वाचा, जीवनाचं कल्याण होईल. कारण माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी सांगितलं का पाण्यापासून वीज तयार होती, पाण्यापासून लाईट तयार होती. कधी सांगितलं माऊलीनं? 750 वर्षापूर्वी. पण आम्ही कधी वाचलंय का हो? माऊली ज्ञानोबाराया तुम्हाला पुरावा देतो ना मी. तरी उदकाचे ने आवेशे प्रगटले ते जंजीशे, विजू माझे आशे सलील काय. तरी उदकाचे ने आवेशे म्हणजे उदक म्हणजे पाणी आणि आवेशे म्हणजे गती. पाण्याला जर आम्ही गती दिली ना त्याच्यापासून वीज तयार होते. कधी सांगितलं माऊलीना? 750 वर्षापूर्वी. आणि आम्हाला कधी कळलं? तेही आम्हाला नाही कळालं. अमेरिकेचा शास्त्रज्ञ, लाईटचा शोध कोणी लावलाय? अमेरिकेचा जो शास्त्रज्ञ आहे थॉमस अल्वा एडिसन नावाचा, माहिती का? तरुण मुलांना माहित असेल. थॉमस अल्वा एडिसन नावाचा शास्त्रज्ञ, त्याने 1879 ला या लाईटचा शोध लावलाय नाही का, विजेचा शोध लावलाय 145 वर्षापूर्वी.
आणि माझ्या माऊलीनं 750 वर्षापूर्वी ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय, पण आम्ही कधी त्याचा अभ्यास केला नाही हो. ही पृथ्वी गोल आहे माझ्या माऊलीनं कधी सांगितलं? 750 वर्षापूर्वी. ना आम्हाला कधी कळलं 250 वर्षापूर्वी, नाही का? पृथ्वी परमाणूचा उगाणू घ्यावा, परी हा भूगोलची का खेसवा, भू म्हणजे जमीन आणि गोल म्हणजे गोरे. माझ्या माऊलीनं 750 वर्षापूर्वी सांगितलं. विठाला 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 विठाला. ज्ञानेश्वरीची ताकद तेवढी मोठी आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे साधा ग्रंथ नाही हो, भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून पडलेले शब्द आहेत ज्ञानेश्वरी. कारण ज्या वेळेस अर्जुनाचा रथ कौरव सेनेच्या पुढे नेऊन उभा केलाय, समोर अर्जुनाने सर्व बघितले, कोणी चुलते आहेत, कोणी गुरुजन आहेत, सर्व मंडळी समोर अर्जुनानं बघितले. आणि अर्जुन भगवंताला म्हणायला लागला, देवा मला युद्ध करायचंच नाही. म्हटले नकोय मला युद्ध. भगवंत म्हणले अर्जुनाला युद्धासाठी तयार केलं संतोष भाऊ. आणि अर्जुन युद्ध भूमीमध्ये आला ना, आता म्हणतो की मला युद्धच करायचं नाही. अर्जुन त्यावेळेस बोलायला लागला. भगवंताची गत झाली कशी सांगू का जालिंदर भाऊ? एखाद्या गावामध्ये एखाद्याने ग्रामपंचायतचा पॅनल उभा करावा, नाही का? आणि तसं काही एका व्यक्तीला सांगून ठेवले का ग्रामपंचायतचं ह्या वेळेस पॅनल उभा केला ना, ह्या वर्षीचा सरपंच तूच, तुला सरपंच करायचं म्हटलं, दुसरं कोणालाच नाही. आणि मग हे फॉर्म भरायच्या दिवशी तयारीने वैजापूरमध्ये गेली, सगळी पार्टी गेली, जो सरपंच करायचा तोही बरोबर नेला. आणि तिथं गेल्यावर पठ्ठे म्हणतो आपल्याला आता फॉर्म नाही भरायचं. ज्यांना पार्टी उभी गेली तिची कशी गत झाली, तशी भगवान परमात्म्याची गत झाली. अर्जुनाला युद्धासाठी तयार केलंय आणि अर्जुन म्हणतो तेव्हा मला युद्धच करायचं नाही. आणि मग तो अर्जुनाला मोह तयार झाला. आणि तो मोह घालवण्याकरता भगवंतांनी सर्वश्रेष्ठ जे ज्ञान सांगितलं ना, त्या ज्ञानाचं नाव श्रीमद भगवद्गीता आहे. भगवंतांनी सांगितलं श्रीमद भगवद्गीता, भगवंतांनी अर्जुनाचा मोह घालवण्याकरता सांगितली. पण त्यावेळेस भगवान परमात्मा अर्जुनाला जी गीता सांगत होते, सर्वश्रेष्ठ ज्ञान सांगत होते ना, त्यावेळेस मात्र अजून 3 जण ते ऐकायला होते त्या ठिकाणी. कोणती ग होते सांगता येतील का? त्याच्याकरता दरवर्षी सप्ताह करावा लागतो. आणि दरवर्षी सप्ताह केला का तुम्हाला विचारायची गरजच नाही, आमच्या माता वर्गच सांगते. अजून 3 जण सांगा त्या ठिकाणी ऐकायला होते. एक माझे हनुमंतराया होते, ध्वजे स्तंभू वानरू तो मृतिमंत शंकरू, नाही का? ध्वजाचं संरक्षण करण्याकरता माझे हनुमंतराया त्या रथावरती होते. दुसरं जे कोणी असेल, कारण ते हनुमंतराया का होते तो इतिहास खूप मोठा आहे, ते सांगायला गेलं तर इकडे हेच अभंग उरकणार नाही. ध्वजाचं रक्षण करण्याकरता माझे हनुमंतराया ती गीता ऐकायला त्या ठिकाणी होती. दुसरं जे ऐकायला होते संजय, नाही का? संजय म्हणजे आमचे जाधव साहेब नाही तर तुम्ही जाधव साहेब बसलेले समोर. संजयाला भगवंताने दिव्य दृष्टी दिली होती. कुरुक्षेत्रावरती काय चाललंय, दूरदर्शन आता आलंय हो. त्या कुरुक्षेत्रावरती जे युद्ध चालू होतं ना, त्या महालामध्ये बसून धृतराष्ट्राला तो संजय सगळं चित्रीकरण सांगत होता, ऐकत होता, सांगत होता. युद्धामध्ये असं चालू, एवढी दृष्टी भगवंताने त्याला दिली होती. एका जागेवरून बसून सांगत होता संजय. आणि तिसरा जो होतो तो बर्बरिक, नाही का? घटोत्कचचा जो मुलगा आहे ना, भीमाचा नातू, तो बर्बरिक ऐकायला होता. त्या बर्बरिकचा इतिहास सुद्धा खूप मोठा आहे, वेळ आल्यानंतर सांगेल. तो बर्बरिक म्हणजे आजचे खाटूश्याम बाबा. आज जे खाटूश्याम बाबा आहे का, ते खाटूश्याम बाबाच म्हणजे बर्बरिक. हारे की सारे 3 बाण के धारी 3 बाण चलावना, ताली बजाओ एक साथ, एक ताली. 3 बाण के धारी 3 बाण चलावना, मुश्किल में दास तेरा जल्दी आओना. तीन बाण
जावे, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाहों पकड़ ले जावे, भटक राहो मे बाबा. ते बरोबर खाटू श्याम बाबा. कारण जो संसारामध्ये दुःखी असलेला तुमच्यापर्यंत आहे ना, भगवंताने त्यावेळेस बरोबरीला त्यावेळेस ते हे आशीर्वाद दिला होता. तर तुमच्याकडे कोणी कलियुगामध्ये जर आलेला ना, संसारामधलं दुःख सांगायला, त्याचं तुम्ही त्याला आशीर्वाद द्याल, त्याच्या संसारामध्ये तो कल्याण होऊन जाईल. ते बरोबरी एक ऐकायला होते ते भगवंताचं सर्वश्रेष्ठ ज्ञान. पण माझे हनुमंतराया जे ऐकायला ज्ञान होते ना, ती भगवद्गीता माझे हनुमंतराया ऐकत होते. त्यावेळेस मात्र हनुमंताच्या जीवनामधला एक नियम मात्र चुकला होता. कारण हनुमंतरायाचा दररोजचा नियम असायचा, सकाळी उठले का मातोश्रीचं म्हणजे अंजनी मातेचं दर्शन घ्यायचे आपल्या आईचं, आणि रथावरती ते ध्वजाचं रक्षण करण्याकरता जायचे. पण भगवंत ज्यावेळेस सर्वश्रेष्ठ ज्ञान सांगत होते ना, त्यावेळेस मात्र माझे हनुमंतराय मंत्रमुग्ध होऊन गेले होते. भगवंताच्या मुखातून जे ज्ञान ऐकत होते ना, त्या ज्ञानामुळे माझ्या हनुमंतरायाला कुठलंही भान राहिलं नव्हतं. देहभान विसरून गेले होते. काही दिवस आईच्या दर्शनालाच माझे हनुमंतराया गेले नाही. आणि भगवंतानी गीता सांगितल्यानंतर हनुमंतराय आईकडे गेले. आणि त्यावेळेस अंजनी मातेने विचारला, हनुमंता अरे किती दिवस कुठे गेलता एवढा? म्हणले तुझ्या जीवनामधला नियम चुकलाय, असं काय काम होतं म्हटले हनुमंता तुला. आणि आपल्याही संसारामध्ये बरं का, आमच्या मातोश्रीने आपल्या मुलाला विचारलं पाहिजे, बाळा दिवसभर कुठं जातोय, नाही का, विचारलं पाहिजे. कोणाबरोबर गेला होता? ज्या मित्राबरोबर गेला असेल त्याला आपण फोन लावून विचारलं होतं, तुझ्या बरोबर होता का नक्की? कारण आज धकाधकीच्या जीवनामध्ये आमचा प्रपंच आम्ही मोठा करतोय हो, धन भरपूर कमवून देतोय मुलाला, पण त्याच्यावरती आम्ही संस्कार देत नाही. आणि आज संस्काराची गरज आहे. व्यसनाधीन मुलं होत आहेत. जे मुलं वारकरी संप्रदायामध्ये आहेत ना, खरोखर ते चांगले मुलं आहेत. पण जे मुलं आज आईवडिलांचं त्यांच्यावरती लक्ष नाही ना, आईवडिलांनी जरूर त्याला चांगले विचार द्या, चांगले संस्कार द्या. आमच्या मुलांना डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, क्लास 1 अधिकारी बनवा, पण आमच्या मुलांना वारकरी बनवल्याशिवाय राहू नका. शाळा कॉलेजमध्ये आम्हाला शिक्षण मिळेल हो, पण त्या ठिकाणी आम्हाला संस्कार मिळणार नाही. संस्कार फक्त आम्हाला हा वारकरी संप्रदाय देणार आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून माता वर्गांना मी तुम्हाला विनंती करतो, नाही का, मी तुमच्या मुलासारखा आहे, भावासारखा आहे. कीर्तनामध्ये 7 दिवसाचे बाकीचं काहीच नका घेऊ, पण मात्र एवढंच एक वाक्य घ्या की सकाळी सकाळी उठल्यावरती आपल्या मुलाला म्हणा, बाळा आपल्या देवघरासमोर हात जोडून उभा राहा. वेळ असेल तर हनुमान चालीसा म्हणायला 5 मिनिटं लागतात. 5 मिनिटामध्ये हनुमान चालीसा म्हण आणि मग शाळेत जा. सांगा ना आपल्या मुलांना, तुम्ही 7 दिवस जे कीर्तन आहे बाकीचं दुसरं काही श्रवण करू नका, पण एवढं आपल्या मुलाला तेवढं सांगा. आणि आपल्या पतीला सांगा, सकाळी उठल्यावर बस स्टँडवरती गाय छेप मळत फिरू नका, नाही का, देवपूजा एकदा करा मग स्टँडवरती या ना, नाही का. सकाळी सकाळी गाडी जायला रस्ता सगळे रस्त्यावर येऊन उभे राहतात. सांगितलं पाहिजे, काळाची गरज आहे बरं का. तुम्ही माझ्या आईसारखे आहे, बहिणीसारखे आहे. तुम्हाला विनंती करतो, उद्यापासूनच सुरू करा. उद्यापासून पती जरी बाहेर निघाला मग देवपूजा झाली का विचारायचं त्यांना, सुनू दादा, आणि मगच म्हणायचं घराच्या बाहेर पाऊल टाका. माहेरला जाताना किती तुम्ही ओरडून सांगा, त्या धमामध्ये घेऊन सांगा, त्या तसं हे धमामध्ये घेऊन सांगा ना आपल्या पतीला, आपल्या मुलाला. आज काळाची गरज आहे हो. विठ्ठल विठ्ठल. आज जर वारकरी संप्रदाय नसता तर आमची मुलं कुठं असते हो. संतांची किती मोठी आमच्यावरती उपकार आहे. आजही संतांचे एवढे उपकार असताना आजही मुलं व्यसनाधीन होत आहेत. म्हणून आज आपण त्यांना मुलांना आवरलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे, बाळा व्यसन करू नको, गळ्यात माळ घाल. ज्या मुलाच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याची आई 10 वर्षे जास्त जगेल, आमचा बाप 10 वर्षे जास्त जगेल, आमच्या लेकरांनी जर गळ्यात माळ घातली तर. म्हणून आमच्या मुलांना चांगले विचार द्या, चांगले संस्कार द्या. अंजनी माता हनुमंतरायाला विचारत होती, हनुमंता अरे काय असं तुला काम होतं, माझ्या दर्शनाकरता सुद्धा तू येऊ शकला नाही. आणि त्यावेळेस हनुमंतराय म्हणले, आई अगं भगवान परमात्मा सर्वश्रेष्ठ ज्ञान अर्जुनाला सांगत होते ना, आणि ते ज्ञान मी ऐकत होतो. म्हणले ते ज्ञान ऐकत असताना मी मंत्रमुग्ध झालोय ग, मला सगळा विसर पडला माझ्या जीवनाचा. मी इतरा मंत्रमुग्ध होऊन गेलो की मला काहीच कळालं नाही ग. भगवंताच्या मुखातून ते श्रीमद भगवद्गीता बाहेर पडत होती. भगवंताचे सर्वश्रेष्ठ ज्ञान जगाचा मालक सांगत होते. आणि ते आमच्या अंजनी मातेने ऐकलं ना. अंजनी माता म्हणले, हनुमंता भगवंताने तुला जे ज्ञान सांगितलंय ना, म्हटले ते ज्ञान मला सांग ना. हनुमंतराय म्हणले, आई अगं जगाच्या मालकाने सांगितलेलं ज्ञान सर्व माझ्या ध्यानात नाही राहिलं का आई, मी नाही सांगू शकत आई. आणि मग अंजनी मातानं म्हटली, ज्याच्याकरता सांगितलं तो तर सांगेल ना मला.
म्हणले हो सांगेल ना, अर्जुनाला सांगितलंय. आणि मग अंजनी माता म्हणली जा अर्जुनाला घेऊन ये. हनुमंतरायाने उड्डाण केलं, अर्जुनाजवळ गेले. अर्जुना म्हटले चल, आईनं बोलवलं. अर्जुन म्हटलं अरे युद्धाची तयारी करायची आणि कसं जायचं आईपर्यंत. शेवटी हनुमंताने काय केलं, अर्जुनाला उचललं तसं आईच्या समोर आणून ठेवलंय. अंजनी माता म्हणले अर्जुना जे ज्ञान, सर्वश्रेष्ठ ज्ञान भगवंताने सांगितलंय ना ते ज्ञान मला सांग. अर्जुन म्हणलं आई मी नाही सांगू शकत ग. अगं भगवंताच्या मुखातून बाहेर आलेलं ज्ञान येते, साधं नाही येते, माझ्या काहीच ध्यानात राहिलं नाही म्हणले. आणि मग अंजनी मातेने भगवान परमात्म्याची तपश्चर्या केली, भगवंताला प्रगट केलं आणि भगवंताला म्हणाला देवा तुम्ही जे अर्जुनाचा मोह घालण्याकरता जे ज्ञान सांगितलंय ना ते ज्ञान मला पुन्हा सांगा ना, ऐकण्याची इच्छा आहे. भगवंत म्हणले अंजनी आता नाही सांगू शकत, कारण ते ज्ञान फक्त अर्जुनाचा मोह घालवण्याकरता सांगितलंय. माझ्या मुखातून आता शक्य नाही, सांगू शकत नाही. फक्त मात्र एक वचन तुला देतोय, कलियुगामध्ये मी तुला सांगणार. आणि तेच माझे माऊली ज्ञानोबा म्हणजे महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. माझ्या माऊलींना ते ज्ञान सांगितलंय म्हणजे श्रीमद भगवद्गीता सगळ्यात सोपी करून सांगितले. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवान परमात्म्याचे शब्द आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे, दुसरं कोणीच नाही. विठ्ठल विठ्ठल. ही संतांची खऱ्या अर्थाने उदारता आहे. संतांनी आम्हाला जे दिलंय ते कोणी देऊ शकत नाही. या विश्वासाठी माझ्या माऊलींना ज्ञानेश्वरी दिली. हो त्या काळामध्ये किती त्रास संतांना दिला लोकांनी. अहो इतका त्रास देऊन सुद्धा माझ्या माऊलींना ज्ञानेश्वरीमध्ये कुठं लिहिलं नाही या समाजाने त्रास दिलाय म्हणून. लिहिलंय का कुठं? कुठंच नाही, शब्द सुद्धा नाही. उलट माऊलींना पसाये दान लिहून ठेवलं, आता विश्वात्मके देवे येणे वागेतले तोषावे तोसूनी मज द्यावे पसाये दे नाही. देवा सगळं विश्व सुखी कर, ज्यांनी त्रास दिलाय ना त्याला सुद्धा सुखी कर, आणि ज्यांनी त्रास नाही दिला ना त्याला सुद्धा सुखी कर. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो. जो वाईट वागला ना म्हणले त्याला पहिल्यांदा सुखी कर म्हणले. हे माऊली ज्ञानोबरायाचे विचार आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनामध्ये आम्ही दररोज जर ज्ञानेश्वरी वाचले ना, हे आम्ही उभे, ही सगळी माऊली ज्ञानोबरायाची कृपा आहे. हो संतांची खऱ्या अर्थाने कृपा आहे, आमच्या गुरुवर्यांची खऱ्या अर्थाने कृपा आहे. गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज असतील, रामानंदगिरीजी महाराज, त्या महात्म्यांची कृपा आहे. नाही तर आम्ही तुमच्या समोर उभं राहून कीर्तन करण्याची आमची लायकी हो नाही, त्या संत महात्म्याची कृपा आहे. माऊली ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीची खऱ्या अर्थाने कृपा आहे. कारण ज्या ज्या लोकांनी ज्ञानेश्वरी नित्य जीवनामध्ये वाचतात ना त्यांच्या जीवनाचं कल्याण होऊन गेलंय. लांबचं इतिहासातलं उदाहरण नाही सांगत, कारण आपल्याच भारताचं ज्या वेळेस 1990ला आपण अमेरिकेकडं संगणक मागितलं होतं, कॉम्प्युटर मागितलं होतं 1990ला, नाही दिलं अमेरिकेनं त्यावेळेस त्यांनी संगणक ते कॉम्प्युटर दिलं नाही. पण आपल्याच अमरावतीमधील एक युवक BE झालेला मुलगा दिल्लीला जायला निघाला. त्या मुलाचं नाव होतं डॉक्टर विजय पांडुरंग भटकर. माहिती ना तुम्हाला, ज्यांनी आपल्या भारताला संगणक दिले ना ते डॉक्टर विजय पांडुरंग भटकर. आणि त्यांचे वडील म्हणजे कीर्तनकार होते. आणि डॉक्टर साहेबांचा नित्यनेम असायचा दररोज उठले का ज्ञानेश्वरी वाचायची. BE झालेल्या त्या विद्यार्थी अवस्थेमध्ये आणि दिल्लीला जायला निघाले. आणि दिल्लीला PMO ऑफिसला गेले, म्हणजे पंतप्रधानाच्या ऑफिसला गेले आणि पंतप्रधानांना भेटण्याची विनंती केली डॉक्टर विजय भटकरांनी. आणि विनंती केल्यावर पंतप्रधानाची भेट झाली. त्यावेळेस मला वाटतं राजीव गांधी पंतप्रधान होते. आणि त्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं का मी कॉम्प्युटर बनवतोय, मला फक्त 18 महिन्याचा अवधी द्या. डॉक्टर विजय पांडुरंग भटकर म्हणले मला 18 महिन्याचा अवधी द्या. आणि पंतप्रधानांनी त्यांना त्यावेळेस अवधी दिला. त्यांनी 14 महिन्यातच कॉम्प्युटर बनवून दाखवलं. पण ज्यावेळेस त्यांचा सत्कार समारंभ ठेवलाय ना, दिल्लीमध्ये मोठा सत्कार ठेवला आणि त्यावेळेस त्यांच्या गळ्यात हार मोठा आणला घालण्याकरता. पण त्यांनी तो हार गळ्यात घालून नाही घेतला, स्वतः जवळ घेतला आणि आपल्या बॅगमध्ये ठेवून दिला. एका पत्रकाराने विचारलं, म्हटले का हो तुमचा सत्कार करण्याकरता एवढा मोठा हार तुमच्यापर्यंत आणलाय, मग तुम्ही तो हार गळ्यात का नाही घेतला? ते म्हणले नाही तो हार माझा नाहीये. मग मी घरी गेल्यावरती माझी माऊली ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी का त्या ज्ञानेश्वरीला तो हार घालणार आहे. पत्रकार म्हटले का बरं? विष के आहारी पडे समुद्र रेखा पाय वाट जोडे. मला जे कॉम्प्युटर बनवायची बुद्धी दिली असेल, प्रेरणा दिली असेल ना, ते खरे माझ्या ज्ञानेश्वरीना दिली. म्हटले ज्ञानेश्वरी जर या जगात नसती ना
मी कॉम्प्युटर बनवूच शकलो नसते म्हणले. हळूहळू ढाळे ढाळे की तू केने के वेळे त्या मार्गीची निडवळे निश्चिंत ठाकी, हे आम्हाला ज्ञानेश्वरीनं सांगितलंय. हळूहळू प्रयत्न करा, निश्चित आम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहे. विठाल विठाल. माझे जगत बरोबर आहे म्हणतात. खऱ्या अर्थाने जन्माला आम्ही आलोय, आमच्या जीवनाचं सार्थक झालंय. एक तर माणसाने जीवनामध्ये माणसाला देव जिंकता आला पाहिजे बरं का, नाहीतर शरीर जिंकता आलं पाहिजे, नाहीतर काळ जिंकता आला पाहिजे, आणि नाहीतर जग जिंकता आलं पाहिजे. याच्यातलं काही जमलं नाही ना, शास्त्र सांगतं तस्य जन्म निरर्थक, हा जन्मच काही कामाचा नाही. माझ्या नाथबाबांनी काळ जिंकलाय, जगद्गुरु तुकोबारायानं शरीर जिंकलाय, माझ्या नामदेव महाराजांनी देव जिंकलाय, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्खं जग जिंकलंय. हो, जग जिंकण्याची ताकद असते. ज्ञान असावं माऊली ज्ञानोबारायासारखं, वैराग्य असावं जगद्गुरु तुकोबारायासारखं, भक्ती असावी माझ्या जनाबाई सारखी, लढणं असावं धर्मवीर संभाजी महाराजांसारखं, आणि जगणं असावं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. नाही का, महाराजांसारखं आम्हाला जगता आलं पाहिजे. टाळ्या चिंगूसवानी वाजू नका, जोरात वाजवा. चिंगूसवानी वाजवा. विठाला विठाला म्हणून माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही देव जिंकलाय, आम्ही काळ जिंकलाय, म्हणूनच आमच्या जन्माचं सार्थक झालं अभंगाचं पहिलं चरण. जन्मालो त्यांचे जन्मालो फळ झाले साची. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही देव जिंकलाय हो, आम्ही काळ जिंकलाय, म्हणूनच आमच्या जीवनाचं सार्थक झालं. देव जिंकणे म्हणजे काय हो, कारण त्या जगाच्या मालकाने संतांच्या घरी यावं सगळे काम करावं. सज्जन कसायास विकू लागे मास, नाही का, भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम. माझ्या नाथबाबाच्या घरी 36 वर्षे कावडीनं पाणी वाहिलं जगाच्या मालकांना. ओ द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, एकनाथा घरी, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, एकनाथा घरी, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त
बाबाकीची मूर्ती नाथा घरी नाही का, नाथ बाबाच्या घरी 36 वर्षे जगाच्या मालकाने पाणी वाहिलं, जो संतांचा खऱ्या अर्थाने अधिकारी. माझे माऊली ज्ञानोबा आहे म्हणजे जीवाचं माहेर आहे हो, संतांचं माहेर आहे, देवाचं माहेर आहे. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना माऊली ज्ञानोबरायाच्या हाताला धरून चाला, जीवनामध्ये काही कमी पडणार नाही. आता मध्ये वारकरी एका वारकरीने गायलेलं गीत होतं, संतोष महाराज आळंदीला वारीला जाताना नाही का, हात हे हातो मे माऊली, हात हे हातो मे इन प्यारी बातों में, रसता तो कट ही गया इन प्यारी बातों में, दुनिया है गाती है. म्हणून माऊलीच्या हाताला धरून जर आम्ही चाललोय ना, जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. तरी माझ्या माऊलीनं एवढा आम्हाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिलाय नाही का, हरिपाठ माझ्या माऊलीनं दिलाय, सांगदेव 65 माझ्या माऊलीनं आम्हाला दिले. पण तरी माझ्या माऊलीनं कधी ती श्रेय स्वतःकडे घेतली नाही, कधी स्वतःकडे श्रेय घेतलं नाही. निवृत्ती सखा माझा दीनदयाळ श्री गुरु नाही का, अलंकापुरी स्थापिला दिदला विठ्ठल उच्चारू, समाधी जीवन माझे वरी आजान वृक्ष तरू, जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घटस्तरू, हळूहळू गळती गळे गळो लागली सकळे, उच्चारिता कृष्ण नामयने भावीची कळी काळे. माऊली ज्ञानोबरायानं ते श्रेय स्वतःकडे घेतले नाही, कधीच नाही घेतलंय. म्हणून आमच्या जीवनामध्ये धन दौलत आमच्या बरोबर येणार नाही. आम्ही हे का प्रपंचामध्ये दररोज ते सुखाच्या पाठीमागे पळत असतोय. पळतो कोणी आम्ही वाडीकर पोपटराव पाटील पळतो कोणी सुखाच्या पाठीमागं, पण आम्हाला सुख मिळतंय का हो? भेटतच नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते हरिण नसतं का, त्याला ते मृगजळ दिसत असतंय, त्या हरणाला ते दिवसभर त्या मृगजळाकडे बघून बघत असतंय, संध्याकाळपर्यंत पळतंय, पण त्याला पाणी समजून पळत असतंय, पण ते पाणी नसतंच हो. प्रपंचामध्ये तसं आहे, आयुष्यभर आम्ही सुखाच्या शोधात पळत असतोय, पण सुख आम्हाला भेटतंय का? खरं सांगा बरं लाडगावकर, सुख भेटतंय का आम्हाला? सुख प्रपंचामध्ये नाहीच हो. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी संसारामध्ये सुखच नाही, कसं मिळणार आहे? तुम्हाला एक उदाहरण सांगू का? एक आजोबा आणि एक नातू आहे ना, जत्रेला जायला निघाले. जत्रेला गावातच जत्रा होती. नातू म्हटला, बाबा मला जत्रेत घेऊन चला. जत्रा का यात्रा हो? जत्रा म्हटलं का तिथं गौतमी यात्रा नाही का, आणि यात्रा म्हटलं का तिथं सप्ताह कीर्तन असतात. हा फरक आहे. तसं आजोबा नातू म्हटला, बाबा मला जत्रेमध्ये घेऊन चला. आणि आजोबाचं बोट धरलं नातवाना आणि दोघंही जत्रेमध्ये गेले. आणि जत्रेमध्ये गेल्याबरोबर त्या नातवाने एक साप बघितला. साप म्हणजे खेळण्यामध्ये तो डुप्लिकेट साप असतो, पण तो हुबेहूब साप असतोय. नातू म्हटला, बाबा मला साप घ्यायचा आहे. बाबाने साप घेऊन दिला. नातवाने तो साप हातात घेतला आणि बाबाला म्हटलं, बाबा मी घरी चाललोय, तुम्ही या निवांत नंतर. ते नातू पळत घरी आलंय. दुपारचा टाइम 2 वाजेचा टाइम होता. 2 वाजता घरी आलंय. पण 70 वर्षाची आजीबाई झोपलेल्या होत्या. ऊन होतंय, फॅन खाली मस्त झोपलेल्या आजीबाई. हे नातू म्हटलं, आजीची दर्शिक आपण मजाच करू. तो साप आणला ना आजीच्या पोटावरती ठेवून दिला. गेलं खेळायला निघून ते.
पण तेवढ्या 4 वाजेचा टाइम झाला. सुनबाई आपला ट्रेच्या हातात घेऊन ना करीत आजीबाईच्या खोलीत आल्या. आल्याबरोबर सुनबाईनं साप बघितला. म्हणल्या साप 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 साप. गरबडला, थोडा ट्रे खाली पडला चहाचा. तेवढ्यात सासूबाई जाग्या झाल्या. सुनबाई म्हणले, सासूबाई आरडावारडा करू नका, शांत झोपेल राहा. तुम्ही का हलायला गेल्या, साप तुम्हाला चावेल. शांत डोळे झाकून पाडा म्हणले एका जागेवरती. सगळी गल्ली जमा झाली. सगळी गल्ली जमा झाली. मग कोणी काठ्यान भाल्यान सगळे आले. सगळे येऊन थक्क झाले. ते सापाला पाहायचे, साप कुठं हलतोय. काही म्हणले असं जनावर मी आयुष्यात पाहिलं नाही का, लय मोठा आहे म्हणले. हा घाबरायलाच तयार नाही म्हणले. गंज प्रयत्न केले साप धरणारा आणला तरी ते काय ते हलायलाच तयार नाही म्हणले. हा लय मोठा साप आहे, अजिबात घाबरत नाही म्हणले. एक जण म्हणला ते पुंगीवाला आणा. पुंगीवाला बोलावला. मग त्यांना सगळे गाणे वाजले, नगिना हिना दुधका करतो नागी, त्याचे सगळे गाणे वाजून झाले तरी ते हाल ना. ते ओरिजिनल नव्हतं तर कसं आले. शेवटी तेवढ्यात मात्र ती गर्दी दरवाजा समोर होती. तेवढ्यात म्हातारं काठी टिकी आलं जत्रेतून. म्हाताऱ्याने दरवाजा समोर जत्रा बघितली, ती गर्दी बघितली. म्हटले काय भानगडे गडे. म्हातारं घरात आलं. आजीच्या पोटावरती साप बघितला. म्हातारं म्हणले सगळ्या बाजूला व्हा, आता मी सापाला धरतो म्हणले. हा बुद्धीला मी मरूनच देत नाही म्हणले. एवढं जीव आहे माझा बुद्धीमध्ये म्हातारीमध्ये. म्हाताऱ्याला माहित होतं हा साप आहे का ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. बाकीचे म्हणे आजोबा मरतान शॅम्पलवारी येड्यावानी काय करतात. नाही नाही मी मेलो तर चालेल म्हणले, पण म्हातारीला मी मरू देणार नाही. आजोबा पुढे गेलो, तो साप हातात घेतला आणि फेकलाय. माझं उदाहरण संपलं, विनोद संपलाय. आता मला सांगा तो साप होता का हो? नव्हता. तसं संसारामधलं सुखी बरं का नाहीची. पण ते फक्त भासतंय आपल्याला. विठ्ठल 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 विठ्ठल. मग ते नुसतं भासतंय, पण ते भासत, पण त्याचं निरसन करण्याकरता संत लागतात म्हातारा रूपी. ते म्हातारा येऊन सांगितलंय अरे हा सापच नाही म्हणले. तसे आम्हाला संत वेळोवेळी सांगतात बाबा हो प्रपंचामध्ये सुख नाहीये. ज्ञानेश्वरी वाचा, जगद्गुरु तुकोबरायचा गाथा वाचा. आम्ही जर अखंड संतांच्या सानिध्यामध्ये राहिलो, संतांचं चिंतन जर केलं, भगवंताचं भजन जर केलं, तर प्रपंचामध्ये नक्कीच आम्हाला सुख मिळणार आहे. पण आम्ही त्याची जोड परमार्थाची असली पाहिजे. आणि मग नंतर आम्हाला अखंड त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं ना, मग खरं प्रपंचामध्ये आम्हाला सुख मिळणार आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामुळं, माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने संतांची भेट झाली आणि संतांमुळे माझ्या जीवनाचं सार्थक झालं. अभंगाचं दुसरं चरण. माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही मला सांभाळलंय. माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी मला सांभाळलंय. म्हणून माझ्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक झालं. म्हणून जीवनामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये आम्ही राहिलो पाहिजे.
कारण आमच्या जीवनामध्ये संत सगळ्यात महत्वाचे, नाही का? कारण संत जर आमच्या जीवनामध्ये नसेल तर आमचं जीवन दिशाहीन आहे हो, जीवनच ते योग्य नाही. म्हणून जीवनामध्ये संतांना बघण्याकरता दृष्टी महत्वाची सगळ्यात, नाही का? सृष्टी कितीही बदलली ना तरी माणूस पूर्णतः सुखी होऊ शकत नाही, पण जर दृष्टी बदलली ना माणूस नक्की सुखी होत असतोय. सुसंस्कृत लोकांची संगत आणि यशस्वी माणसाचं मार्गदर्शन जर जीवनात असेल ना माणूस कधीच बिघडत नाही. म्हणून जशी दृष्टी असली ना तसं आम्हाला जग तिथंच असतंय. दुर्योधनाला सांगण्यात आलं, दुर्योधना जा राज्यातून 5 चांगली माणसं शोधून आण म्हणले. दुर्योधनाला सांगितलं. दुर्योधन गेला, दुर्योधनाला एकही चांगला माणूस सापडला नाही. त्याच्यानंतर अर्जुनाला सांगण्यात आलं, अर्जुना जा राज्यातून 5 वाईट माणसं शोधून आण. अर्जुन गेला शोधायला, पण अर्जुनाला एकही वाईट माणूस सापडला नाही. कारण दुर्योधनाची दृष्टी ही कौरवांची होती आणि अर्जुनाची दृष्टी ही पांडवांची होती. तुमची दृष्टी जर कौरवांची असेल ना तर तुम्हाला प्रत्येक स्त्री ही कामांध स्त्री दिसेल, आणि तुमची दृष्टी जर पांडवांची असेल ना तुम्हाला प्रत्येक स्त्रीमध्ये माता जगदंबा दिसेल. म्हणून आमची दृष्टी सगळ्यात महत्वाची होती. आम्हाला जसं दृष्टी तसं जग दिसत असतंय. या जगात सुंदर काय असेल तर ते आपलं मन, आपला दृष्टिकोन, आपले विचार आणि काही न लपवता मनमोकळेपणाने जगणे यातच खरी सुंदरता आहे. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही, नाही का? इतरांना मदत केल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जीवनामधले विचार खऱ्या अर्थाने महत्वाचे आणि आमचा सल्लागार महत्वाचा आहे. जीवनामध्ये आम्ही कोणाचं मार्गदर्शन घेतोय? जीवनामध्ये संतांचं, देवाचं आणि आईवडिलांचं जर जीवनामध्ये मार्गदर्शन असेल ना तो माणूस कधीच बिघडत नाही. देव, संत आणि आईवडील या तिघांचं जर जीवनामध्ये मार्गदर्शन असेल, सल्ला असेल ना तर माणूस कधीच बिघडणार नाही. म्हणून आपला सल्लागार महत्वाचा आहे. हा सल्लागार कोणी विचार करा. आपण आपले सगळे आपण कोणाचं मार्गदर्शन घेतोय? कारण पराक्रमी तर दुर्योधन पण होता हो, पण विजय अर्जुनाचा झाला का? तर दुर्योधन हा शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णाचा सल्ला घेत होता. म्हणून आमचं आपले आपले सल्लागार चेक करा. आपलं सल्ला कोणी? इतिहासामध्ये नव्हते, राजकारणामध्ये सुद्धा ज्यांचे पिये चुकीचे आहे ना ते बरबाद झाले, पडले, पुन्हा कधीच राजकारणात आले. जीवनामधला सल्लागार महत्वाचा आहे. रामायणामध्ये काही मंथरेचा सल्ला घ्यायची, वाटूळ झालं कैकईचं. दुर्योधन शकुनी मामाचा सल्ला घेत होता, वाटूळ झालं का नाही? 100 कौरव होते, एकही जगला नाही. पांडव 5च होते, पण सल्लागार भगवान परमात्मा होते. म्हणून आपला सल्लागार कोणी हे सगळ्यात महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण मूर्खाची संगत अधपतनाला नेत असते, वेड्याची संगत दुःख देत असते आणि संतांची संगत भगवंताची प्राप्ती करून देत असते. म्हणून आम्ही संतांच्या सानिध्यामध्ये राहिलो पाहिजे, संतांच्या विचाराने आम्ही जीवन जगलो पाहिजे. अहो जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा. आपण चाललो तर आपल्याबरोबर 4 जण चालले पाहिजे, नाही का? आपण बोललो तर आपले शब्द ऐकायला 4 जण उभे राहिले पाहिजे. आपण बसलो तर आपल्याबरोबर 4 जण बसले पाहिजे. आणि जीवन असं जगा, जगण्याचा आपला जगण्याचा हेवा इतरांना वाटला पाहिजे. आणि जीवनामध्ये असं मरा का आपण गेल्याची बातमी ही जर जगाला कळली ना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असलं पाहिजे. असं जीवन जगा. विठ्ठल विठ्ठल. माणसाने खऱ्या अर्थाने माणसासारखं जीवन जगता आलं पाहिजे. माणसाने माणसासारखं जीवन जगलं पाहिजे. माणसा माणसा आता तरी माणसाने माणसासारखं जीवन जगलं पाहिजे. हो, आम्ही जर मृत शरीराला हात लावला ना, आंघोळ करतोय हो, पण निष्पाप जीवाला कापून खातोय, ही माणसाचं वागणं आहे का? मृत शरीराला जर हात लावला तर आंघोळ करतोय, निष्पाप जीवाला कापून खातोय. आपल्या मुलावरती आतोनात प्रेम करतोय मुलावरती, आणि ते कोंबडीचं अंड याच्यात सुद्धा एका आईचाच चिरंजीव, आईचाच मुलगा, हे विसरून जातो आमच्या जीवनामध्ये. ही आमची गती. माणसं माणसासारखं वागत नाही. एक आई मुला करता आपलं सौंदर्य गमवते आणि तोच मुलगा आई करता आईला गमवतोय, नाही का? एका पत्नी करता आईला गमवतोय. म्हणून जीवनामध्ये माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे, माणसासारखं जीवन जगता आलं पाहिजे. संतांच्या सानिध्यामध्ये राहा. आणि आम्हाला जर संतांची भेट झाली, संतांच्या सानिध्यात राहिलो तर भगवंताची प्राप्ती होत असते. मूर्खाच्या संगतीत गेलो ना अधपतनाला जाऊ, आणि वेड्याच्या संगतीत जर गेलो
तर दुःख भोगावं लागणार आहे. एका गावामध्ये एक वेडा होता बरं का, इथलं नाही सांगत, तिकडं पुण्याच्या अंगचं बानेरचं सांगतोय. त्या गावामध्ये वेडा होता, पण त्याचं नाव होतं नारायण. इथं नाही ना कुणी. त्या वेड्याचं नाव नारायण होतं आणि तो वेडा गावातील चौकामध्ये उभा राहिला. पण तेवढ्यात रात्री 12 वाजता 4 चोर त्या गावामध्ये शिरले. पण त्या 4 चोरांनी त्या वेड्याला बघितलं, नारायण नावाच्या वेड्याला. आणि ते वेड्यानं सुद्धा त्या 4 चोरांना बघितलं. त्याच्यातला एक चोर म्हणला, अरे हे नारायणानं आपल्याला बघितलं म्हणले, हे वेड्यानं, आणि आता आपल्याला बघितलं म्हणलं, सगळं गाव जागा करतं गड्या आता ही. पण त्याच्यातला एक चोर हुशार होता, म्हणलं तुम्ही कशाला काळजी करताय, त्या वेड्याला आपल्याबरोबर चोरी करायला घेऊन जाऊ, म्हणजे गाव जागा करणार नाही म्हणले. हे त्याच्या जवळ गेले, म्हणले का रे नारायणा, चालतो का चोरी करायला? म्हणले काय हरकत नाही, येतो म्हणला. आणि त्या 4 चोरांबरोबर हा नारायण नावाचा वेडा चोरी करण्याकरता एका बंगल्यामध्ये शिरले. आणि बंगल्यामध्ये गेल्याबरोबर हे चोर चोरी करण्याकरता बेडमध्ये शिरले. आणि ह्या वेड्याला लागली होती भूक. हे शिरलं किचन मध्ये गेलाय. आणि किचन मध्ये गेल्याबरोबर किचन मध्ये शिगडीवरती कुकर होतं. त्या कुकर मध्ये खिचडी पडलेली होती. दोघा नवरा बायकोचं भांडण झालं होतं आणि दोघांनाही खिचडी खाल्लेली होती. दोघं झोपायला निघून गेले होते. महिला वर्गाचं असं बरं का, एकदा लावलं कुकर ते बिनफिकर 3 शिट्ट्या होसर इकडे 100 200 3 शिट्ट्या स्पून होतात. तोपर्यंत त्या वेड्याना ते कुकर बघितलं शिगडीवरती. त्यांना त्याचं झाकण उघडलं. तो म्हणला ते सगळं त्यांना खिचडी ताटात ओतून घेतली. पण ते वेड्याला पाहिजे होतं त्याच्यावरती तेल. ते लागलं घरात तेल शोधायला. पण एका मान्यला किटली अटकलेली होती तेलाची. यांना उडी मारून ती किटली पकडली. पण सगळं भांड्याचं मान्य धाड का खाली पडून गेली. सगळा आवाज घरामध्ये झालाय. तेवढ्यात दोघं पती पत्नी पळत आले. पण तो पती पत्नीला म्हणायला लागला, का रे तू मला झोपून दिलं, तूच खिचडी खाण्याकरता आली, दुसरं कोणी म्हणले आपल्या घरामध्ये? पत्नी म्हणे, नाही हो मालक, मी खिचडी खाल्लीच नाही. खोटं काय बोलत ती, आपल्या घरामध्ये तू सोडून दुसरं कोण आहे? मी झोपल्यानंतर तूच खिचडी खाण्याकरता आली, तुझे कोणती मान्य पडली म्हणली. पत्नी म्हणे, नाही हो मालक, मी खिचडी खाल्लीच नाही. पती म्हणायचं खोटं बोलू नको. पतीला अजून राग आला आणि तो काठी घेऊन पत्नीला मारायला धावला. पण त्याच्या अगोदर हे पती पत्नी यायच्या अगोदर आहे ना, या चोरांनी त्या नारायणाला काय केलं, त्याच्या जवळ आले. त्याला म्हटले, काय मूर्ख आहे रे तू, सगळं घर जागी केलं म्हणले. आणि त्या नारायणाला त्यांनी दोघांनी काय केलं, 4 चोरांनी वरती सजलीवरती ठेवलं, त्याला वरती बसवलं. बस म्हणले शांत, अंधारात एक शब्द सुद्धा बोलू नको, एक शब्द सुद्धा तो बोलायचा नाही म्हणले. वरती अंधारात गपचित बस. ते सजलीवरती गपचित बसलं. चोर अंधारामध्ये लपून बसले. आणि पती पत्नी तिथं आले. दोघांचं भांडण सुरू झालं. पत्नी म्हणायची, मी खिचडी खाल्ली नाही. पती म्हणायचं, तूच खिचडी खाल्ली, दुसरं कोणी आपल्या घरामध्ये? पतीला राग आला आणि काठी घेऊन मारायला धावला. तेवढ्यात पत्नी म्हणली, मालक, मी खिचडी खाल्ली नाही हो. आणि मी जर खिचडी खाल्लेली असते ना म्हणले, वरच्या नारायणाला डोळे येईल. हे नारायण बघतच होत. आता यांना शांत बसावा ना. हे म्हणतं मला डोळे, ते 4 काय आंधळे का? म्हणजे वेड्याची संगत दुःख देते आणि संतांची संगत भगवंताची प्राप्ती करून देत असते. विठ्ठला विठ्ठला. म्हणून जीवनामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये आम्ही राहिलो पाहिजे. संतांच्या सहवासामध्ये जर आम्ही राहिलो ना, तर जीवनामध्ये आम्हाला काहीच कमी पडणार नाही. पण धकाधकीच्या जीवनामध्ये आम्ही प्रत्येक दिवस प्रपंचाच्या पाठीमागे बळत असतोय, हो नाही का? आम्हाला वाटत असा प्रपंच आम्हाला काहीतरी मोठं कर. नाही, जीवनामध्ये माफी मागून छोटं व्हा. खोटं बोलून जीवनात कधी मोठं होऊ नका. आमाप धन कमवलं म्हणजे माणूस धनवान होत नाही हो. खरा धनवान तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार आहे, नेक व्यवहार आहे, चांगले संस्कार आहे. तोच खरा धनवान असतो. दुसऱ्याला देण्याकरता आमच्याकडे काही नसलं तरी चालेल, पण निदान आम्हाला दुसऱ्याला सन्मान तरी देता आला पाहिजे. सुगंध देणारी अगरबत्ती जर एकदा संपली ना, खाली फक्त राख उरत असते. त्या राखेचा पुन्हा कधी सुगंध येत नाही. त्याचप्रमाणे या देहामध्ये जोपर्यंत जीव आहे ना, तोपर्यंतच आपला सुगंध दरवळत राहील. एकदा जीव निघून गेला रे गेला, तर खाली फक्त चिमूटभर राख उरणार, एवढं लक्षात ठेवा. विज्ञानाच्या जोरावरती, तंत्रज्ञानाच्या जोरावरती किती माणसाला प्रगती करू द्या, पण नियतीनं मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट, त्यालाच म्हणतात मरण. हे कधीच चुकणार नाही. किती मोठा असतो, किती मोठं पद असतं ना. दादाकडे बघा, अजित दादाकडे जावं लागलं. आम्ही किती म्हटलो, माझ्याकडे घरचे एवढे 4 डॉक्टर, एवढा पैसा, एवढी संपत्ती, हा भगवान परमात्मा होता असता एवढे, हा सगळा 7-12 माझ्या मालकीचा आहे नाही का? तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारावरती इथं पाठवलंय. बेट्या ज्या दिवशी करार संपेल ना, त्या दिवशी तुला शर्टाचं बटन लावायला सुद्धा वेळ देणार नाही. खेळ तू येण्याची खेळावं, भगवान परमात्मा आहे. म्हणून जीवनामध्ये चांगलं जीवन जगा. वडीलधाऱ्या माणसांचा आदर करायला शिका.
ज्याने वडिलाच्या झिजलेल्या टाचा, आईचा फाटक्या साडीतला संसार ज्याने बघितला ना, मला तरी वाटतं त्याला कुठल्याही मोटिवेशनची गरज पडत नाही त्याच्या जीवनामध्ये. लागलेली भूक, नसलेला पैसा, मिळालेली वागणूक जे शिकून जाते ना, ते या जगातली कुठलीही डिग्री शिकू शकत नाही. भरपूर मोठे वावगं जग जिंका, पण ज्यांनी आम्हाला आधार दिलाय, तरुण वर्गाला सांगतोय मी, ज्यांनी आम्हाला आधार दिलाय, ज्यांनी आम्हाला जन्म दिलाय ना बाळाओ, त्यांना जीवनात कधी विसरू नका. आईबाबाचे लय मोठे उपकार आहे आपल्यावरती, म्हणून आईबापांना कधीच विसरू नका. वडिलांकडून संघर्ष शिका आणि आईकडून संस्कार शिका. सगळं जग शिकायला तयार आहे आपल्याला. कपडे स्वच्छ असो नसो, मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करत असतात आणि स्वच्छ मनाची स्तुती तो परमेश्वर करत असतो, एवढं लक्षात ठेवा. कारण चांगले कर्म करणारा माणूस जगद्गुरु तुकोबारायाच्या गाथेप्रमाणे असतो. कोणी किती बुडवण्याचा प्रयत्न केला, बुडत नाही, उलट तरुण जात असतोय. म्हणून जीवनामध्ये चांगलं जीवन जगावं. हेवे दावे सगळे सोडून द्या, भाऊबंदकी सोडून द्या. काय नाही, 50 वर्षाच्या पुढे माणूस रिटायर होतो, एवढं लक्षात घ्या. जुन्या काळामध्ये 100 वर्ष जगायचा, पण आज 50 वर्षाच्या पुढे काही नाही आपलं. फार तर 40 वर्षापर्यंत आपण उड्या मारू शकतो, नंतर काहीच आपल्या बरोबर येणार नाही. आणि आता तर अशी परिस्थिती कधी निघावं लागेल याचा भरोसा नाही, कधी कोणाचं तिकीट निघेल सांगता येत नाही. म्हणून गावात असेल, घरात असेल, प्रेमाने वागा, प्रेमाने बोला. आमचं भजनी मंडळ असेल, 2-2 गट करू नका बाबा, हो नाही का. सगळे एकाना राहा. तुम्हाला मी म्हणजे असं काही रागून बोलत नाही, पण प्रेमाने राहा. काय नाही, कधी जावं लागेल याचा भरोसा नाही. भगवंताचं भजन करत असताना, चिंतन करत असताना, राजकारण असेल तेवढ्या पुरतं 5 वर्षातून एकदा राजकारण करायचं, ते बी तेवढं महिनाभर. नंतर पुन्हा भावासारखा एकमेकाशी वागायचं. राजकारण म्हणजे खूप वंगाळ आहे हो. अजितदादाचा शब्द होता माहिती ना, राजकारण म्हणजे खूप वंगाळ आहे, खरोखर वंगाळ आहे. तेवढ्या पुरतं असावा, नंतर नाही. भावाभावाने भावासारखंच राहायचं. राजकारण तेवढ्या पुरतं लढायचं, नंतर सख्य भाऊ असले तर कधी दुश्मनकी करू नका. आज इतिहास आहे जगाचा आपल्या, या राजकारणामुळे भाऊ भावात राहिला नाही, नाही का. कोणी भाऊबंदात राहिले नाही. म्हणून जीवनामध्ये काही येणार नाही. 50 वर्षाच्या पुढे माणूस जगत नाही, पण प्रेमाने राहा. दुसऱ्याला द्यायचं असेल तर प्रेम द्या, इतरांना मदत करा. दुसरं जीवनामध्ये आपल्याबरोबर काही येणार नाही. संतांच्या सानिध्यामध्ये राहा. आणि संतांच्या सहवासात जर राहिलो आम्ही, तर आम्हाला घमंड गर्व कधी होत नाही. म्हणून संतांच्या सहवासात आम्ही राहिलो पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. फुटभर बांधासाठी आयुष्य भांडतोय हो. किती एक फुटभर असेल हा, पण ज्याच्या आईबापांनी काहीच कमवलं नाही त्याला विचारा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आईस्क्रीमचा डबा, तो सायकलला अडकून येणार तो आईस्क्रीमवाला, त्याला विचारा गुंठा नाही, राहायला सुद्धा गुंठा नाही, पण दिवसभर उन्हाळ्यात हिंडत असते हो. आजही खेडोपाडी वस्त्यांवर हिंडणारा तो गारीगारवाला असेल, आईस्क्रीमवाला असेल, त्याला विचारा बाबा. कारण शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा ज्याच्यामध्ये असते ना, तोच खरा कर्तृत्ववान होय. स्वतःला घडवण्याकरता आपला वेळ खर्च करा, म्हणजे इतरांना दोष द्यायला आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला वेळ मिळणार नाही. माणसाचे विचार महत्वाचे. विचाराचा स्टँड जर मजबूत असेल ना, माणूस कधीच बिघडत नाही. रामायणामध्ये 2 पार्ट असे, एक बिभीषण आणि दुसरी काही. रावणाच्या राज्यात राहून सुद्धा बिभीषण कधीच बिघडला नाही, आणि रामाच्या राज्यात राहून सुद्धा काही कधीही सुधारली नाही. सुधारणे आणि बिघडणे विचारावरती अवलंबून असतं. म्हणून जुन्या लोकांकडे लक्ष द्या, कसं जीवन जगले असते. आमचे वामन आप्पा इथं बसलेले जुने लोक कसं जीवन जगायचं हो. भावाभावाचं प्रेम असायचं. संध्याकाळच्या वेळेस सगळे एकत्र बसायचे भोजन करण्याकरता. मोठमोठे कुटुंब एकत्रित असायचे. त्याच्यामधून एखाद्यावरती काही संकट असेल त्या दुःखाचं निरसन व्हायचंय. जुन्या लोकांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये आम्ही घेतला पाहिजे. कारण हेच आम्ही इथं, मी होतो 9वी ते 10वी इथंच शिकलोय. आमचे नामदेव भाऊ असेल, सारंगधर भाऊ असेल, बरेचसे वर्गमित्र आहे. गोविंद भाऊ आलेच, त्यांनाही धन्यवाद देतो. भास्कर भाऊ असेल. ह्या लाडगावमध्ये या भूमीचे खूप मोठे उपकार आहे बरं का. खरोखर आमच्यावरती खूप मोठे उपकार आहे. जुन्या लोकांचा आदर्श घेण्यासारखा होता. आमचे सय्यद सर, आजारी आता सर, पण काय सरांचा दरारा होता हो. प्रामाणिकपणाने मुलांना शिकवलंय. आजही बरेचशी मुलं सरांचे विद्यार्थी आहे, पण इतकं आपण त्या सरांना घाबरायचं, म्हणजे एक मान मर्यादा असायची त्या काळामध्ये. सर गल्लीत दिसले तर दुसऱ्या गल्लीत आम्ही पळून जायचो. ही सरांची ताकद होती. मुस्लिम समाजामध्ये जन्माला आले, पण आयुष्यभर दुसऱ्याच्या मुलांसाठी, दुसऱ्याच्या लेकरांसाठी आयुष्य खर्च केलं सरांनी. याला म्हणतात खरा माणूस असा असलं पाहिजे. धर्म जात नाही बघितली पाहिजे कधी. मला ते खरोखर तुमचं मला एक कौतुक वाटलं. त्या पत्रिकेवरती बघितलं, हिंदू मुस्लिम भक्त परिवार सर्व. धन्यवाद तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अहो याच देशामध्ये APJ अब्दुल कलाम साहेब होऊन गेले. काय देशभक्ती होती हो त्यांची. देशासाठी आयुष्यभर लढणारा सायंटिस्ट म्हणून राहिले देशाकरता.
देशाकरता आयुष्यभर जीवन जगले, पण साठीच लढत राहिले. त्यांना एका पत्रकाराने विचारलं, डॉक्टर साहेब तुम्ही लग्न का नाही केलं? ते म्हणले, देश सेवेमध्ये मी एवढा रत होतो, लग्नाची वेळ कधी आली आणि कधी निघून गेली मला कळलंच नाही. हे विचार असले पाहिजे. अहो 5 वर्ष आपल्या भारताचे राष्ट्रपती म्हणून राहिले. एखाद्याने किती प्रॉपर्टी कमवली असती. पण डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब ज्यावेळेस जग सोडून गेले ना, त्यांच्याकडे प्रॉपर्टी नव्हती, फक्त अभ्यासाची पुस्तकं जवळ होती. याला म्हणतात देश सेवा, देशनिष्ठा. ह्याच देशासाठी लढणारे लोक होते हो, या देशासाठी झटणारे लोक होते. म्हणून जीवनामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये राहा, संतांच्या सहवासामध्ये राहा. कारण संतांची जर भेट झाली तर भगवंताची प्राप्ती होत असते. वाल्याकोळी किती पापी होता? वाल्याकोळी इतका पापी कोणी नव्हता. एक माणूस मारला का एक खडा राजनात टाकायचा तो वाल्याकोळी. कित्येक माणसं त्यांनी मारली होती. पण ज्या वेळेत नारद महर्षीची भेट झाली आणि नारद महर्षी समोर त्या वाल्याकोळ्याला दिसले, त्याने कुऱ्हाडच उघडली वाल्मिक ऋषीवरती, आपलं नारदावरती. आणि त्यावेळेस नारदजी म्हणले, अरे वाल्याकोळे तुम्हाला मारणारे मला माहिती, पण माझा एक शब्द तर ऐकून घे ना, जीवनाचं कल्याण होईल. वाल्याकोळी म्हणला, बोला बोला काय? अरे तू एवढं धन कमवतोय, एवढे माणसं मारतोय, मी कोणा करता करतो म्हणले. तो वाल्याकोळी म्हणला, मी माझ्या बायको करता, मुला करता. अरे एवढं पाप करतोय, मग तू एक काम करतो का काय? तू एवढं पाप केलं, याच्यातलं अर्ध पाप तुझे बायको मुलं घेतील का वाल्याकोळी? तो म्हटला, का घेणार नाही, त्यांच्या करता तर हे सगळं धन कमवतोय. आणि मग नारद महर्षी म्हणले, एक काम कर, मी कुठंच जात नाही म्हणले, इथंच थांबतोय. तू घरी जा आणि पत्नीला विचार, अरे हे एवढं पाप मी करतो, याच्यातला अर्ध पाप तू घेशील का? आणि मग वाल्याकोळी घरी गेला, पत्नीला आवाज दिला. पत्नी घराच्या बाहेर आली. म्हणली, का हो? म्हणले, अरे मी एवढं धन कमवतोय, एवढं पाप करतोय, एवढे माणसं मारतोय, मग याच्यातला अर्ध पाप तू घेशील का? पत्नी हुशार होती, घरात गेली. म्हणली, थांबा एका मिनिटात घरात जाऊन येते. घरात गेली आणि आतमधून बाहेर येताना ओरडतच आली. विंचू चावल्याचं नाटक केलं. विंचू चावला नव्हता, पण त्या पत्नीनं विंचू चावल्याचं नाटक केलं. तसं नाटक यांना चांगलं जमतंय. आता तुम्हाला काय, तुम्ही सगळे साधू आहे का? सांगायचं काम नाही तुम्हाला. तिनं नाटक केलं. म्हणले, माझ्या बोटाला खूप वेदना होत आहेत, मला खूप त्रास होतोय. अहो याच्यातले अर्धे वेदना तुम्ही घ्या ना. वाल्याकोळीची पत्नी वाल्याकोळ्याला म्हणली. तो म्हणला, तू मूर्ख आहे का ग? विंचू तुला चावलाय आणि त्याच्यातले अर्धे वेदना मला कसं काय घेता येतील? आणि मग पत्नी म्हणली, मग तुम्ही मूर्ख आहे का? पाप कोणी केलं? तुम्ही केलंय. त्याच्यातला अर्ध मला कसं काय घेता येईल? तुम्ही पाप केलाय ना, मग तुम्ही बघा. आणि मग त्याची झांज उतरली, पळत सुटलं नारद महर्षीकडे. नारद महर्षीच्या चरणावरती मस्तक ठेवलं. ताकद तेवढी तयार झाली. राम नामाचा मंत्र मिळालाय आणि राम संतांच्या भेटीमधून वाल्याकोळीची झाली. म्हणून जीवनामध्ये संतांची भेट झाली तर भगवंताची प्राप्ती होत असते. म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये आम्ही राहिलो पाहिजे. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संतांची भेट झाली तुम्ही सांभाळिले संती, भय निरसिले खंती. तुकोबाराय म्हणतात, संतांमुळं मी कृत्य झालो. अभंगाचं 3रं चरण. कृत्य
म्हणतात संतांमुळं माझ्या जीवनामध्ये मी कृत्य झालो, संतांची भेट झाली. हे बघा, आपल्या जीवनामध्ये संत भेटण्याच्या अगोदरचं जीवन आणि संत भेटल्यानंतरचं जीवन फरक आहे का नाही? असतो ना फरक. आपल्याला सद्गुरू नारायणगिरीजी महाराज भेटण्याच्या अगोदरचं जीवन आपलं वेगळं होतं आणि महाराज भेटल्यानंतरचं जीवन वेगळं होतं. बदलतं का नाही? याच्यापेक्षा सोपं सांगू का? माळ घालण्याच्या अगोदरचे आपण आणि माळ घातल्यानंतरचे आपण, नाही का? लोक माळ घालायच्या अगोदर काही खातात, काही पितात, पण माळ घातल्यानंतर बंधनं येतात, नाही का? तसं याच्याही सोपं सांगतो, लग्न होण्याच्या अगोदरचे आपण आणि लग्न झाल्यानंतरचे आपण बदल होतो का नाही? एकदा परभणीला कीर्तनाला गेलो. एक आजीबाई म्हणल्या, महाराज तुम्ही गावातील सप्त्याला कीर्तनाला नाही आले तरी चालेल, पण माझ्या मुलाच्या लग्नाला यावं लागेल. म्हटलं चालेल आजी. मुलाच्या लग्नाला गेलो. त्याच्यानंतर लग्न झालं, लग्नावरून आलोय. त्याच्यानंतर 2 वर्ष गावात काही जाणं झालं नाही. पुन्हा एकदा 3ऱ्या वर्षी त्या गावामध्ये कीर्तना करता गेलोय, पण नेमकं त्या आजीबाईच्याच घरी चहा पिण्याकरता गेलो. पण घरी गेल्यावर मला आठवण आली. म्हटलं आजी तुमच्या मुलाच्या लग्नाला आलो होतो. म्हणले आजीबाई हो आले होते ना महाराज, तुम्ही आले होते लग्नाला, खरोखर खूप लांबून तुम्ही प्रवास करून आले म्हणले मुलाच्या लग्नाला. मग मी आजीबाईला विचारलं, म्हटलं आजीबाई कसं काय मुलगा, कसं काय मुलाचा प्रपंच, कसा आहे मुलगा? आजीबाई म्हणले, महाराज तो आता पहिल्यासारखा राहिला नाही. उदाहरण संपलंय. म्हणजे लग्न होण्याच्या अगोदरचे आपण वेगळं होतो आणि लग्न झाल्यानंतर वेगळं होतो. आजीबाई म्हणले, अगोदर माझं सगळं ऐकत होतं, आता अजिबात ऐकत नाही. तसं संत भेटण्याच्या अगोदरचं आपलं जीवन वेगळं आहे आणि संत भेटल्यानंतरचं जीवन वेगळं आहे, नाही का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संत जोपर्यंत आपल्याला भेटलेले नव्हते तोपर्यंत तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगे सा, कोण भेटे सांगे सा, कोण भेटे कोण भेटे कोण भेटे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संत जोपर्यंत भेटले नव्हते तोपर्यंत तुका म्हणे चिंता वाटे, आणि संत भेटल्यानंतर माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अवघी चिंता ही वारली. उजळले भाग्य आता अवघी चिंता ही वारली. आता चिंताच राहिली नाही, नाही का? कृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. तुकोबाराय म्हणतात, आता कुठल्याही प्रकारची इच्छा, संतांची भेट झाली ना, मग मनामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा, अपेक्षा, आकांक्षा काहीच शिल्लक राहिलं नाही. संतांची जर भेट झाली, परमार्थामध्ये असंच आहे. हे बघा, प्रपंचामधली जर माणसाला एखादी वस्तू मिळाली ना, तर माणसाची अपेक्षा वाढत असते, इच्छा वाढत असते. आणि परमार्थामधली जर एखादी वस्तू मिळाली तर मग इच्छा संपून जात असते. प्रपंचामधली एखादी जर वस्तू माणसाला मिळाली, असं वाटतं 1 नाही 2 मिळावा, 3 मिळावा, नाही का? 1 मजली घर झाला तर असं वाटतं अजून एखादा वर खोली पाहिजे नव्हती. दुसरी झाली तर असं वाटतं त्याच्यावर 3री पाहिजे नव्हती. येल चांगला मांडवर जाऊ दे, पुन्हा खाली मोडून खाली येऊ. प्रपंचामधली इच्छा संपत नाही. एक व्यक्ती होता, तो ना डोंगरामध्ये माती खाणण्याकरता गेला. माती खांदत असताना त्याला 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला त्या व्यक्तीला. आणि 10 किलो सोनं सापडलं, सगळं गाव तो सोन्याचा पुतळा बघण्याकरता गेले. पण हा बहादर डोक्याला हात लावून बसला होता. त्याचे मित्र म्हणले, का रे बाबा, तुला 10 किलो सोनं सापडलं तरी तुला कसं समाधान नाही म्हणले, तरी तू डोक्याला हात लावून बसला. तो म्हटला, बघ तुम्ही सोन्याचा पुतळा बघितला का? हे सगळे म्हणले, अरे बघितला ना आम्ही, पण त्याच्यावरती काय लिहिलंय तुम्ही वाचलं का? हे बाकीचे म्हणले, आम्ही वाचलं नाही. त्याच्यावरचं वाचा ना म्हणले. त्या पुतळ्यावरती लिहिलं होतं, हा 10व्या क्रमांकाचा पुतळा आहे म्हणे. मग काय झालं म्हणे, नाही बाकीचे 9 कुठे गेले म्हणून चिंता वाटते. ते दुसऱ्याला सापडले मग, नाही का? 10 किलो सोनं सापडलं याचं समाधान नाहीये, पण बाकीचे 9 कुठे गेले त्या विचारात तू मग नाही. ही प्रपंचामधली गती. प्रपंचामध्ये कितीही भेटत गेलं तर असं वाटतं अजून मिळालं पाहिजे. परमार्थामध्ये तसं नाही. जगद्गुरु तुकोबारायच्या प्रपंचाचा विचार करावा, कुठलीच अभिलाषा नव्हती, काहीच नाही, काहीच नाही. सकाळी उठायचे, भजन करायला डोंगरात जायचे, कसलाच विचार तुकोबाराय करत नव्हते. म्हणजे सूरदासांना एकदा भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यावर भगवान परमात्मा म्हणले, सूरदास तुम्हाला मी प्रसन्न झालो, तुम्हाला काय लागत ते मागून घ्या. सूरदास अखंड चिंतनामध्ये असायचे, भजनामध्ये असायचे, त्यांना काही अपेक्षा नव्हती. भगवंतासमोर उभे आहे सूरदासांच्या, आणि भगवान परमात्मा सूरदासांना म्हणतात, सूरदास काही लागतं ते मागून घ्या ना. सूरदास म्हणले, देवा काही लागत नाही, तुमचं काम बघा म्हणले तुम्ही, मला काही गरज नाही, काय ताकद येऊ परमार्थाची, मला काही लागत नाही. तरी भगवंत म्हणले, नाही मला काहीतरी तुम्हाला द्यायचंय, काहीतरी मागा. तरी सूरदास मागा ना. शेवटी भगवंताने सूरदास आंधळे
त्यांना डोळे नव्हते. भगवंतांनी त्यांना डोळे दिले. सूरदासांना म्हणले, सूरदास तुम्हाला मी आता डोळे दिले आणि ते डोळे उघडा म्हणले. माझं सगुण स्वरूप बघा, हे विश्व बघा. तुम्हाला डोळ्याची गरज आहे म्हणले तुम्हाला. सूरदासांनी डोळे उघडले आणि भगवंताचं सगुण स्वरूप बघितलं. आणि डोळे बघितल्याबरोबर सूरदास भगवंताला म्हणायला लागले, देवा आता एक तुमच्याकडे मागू का? भगवंत म्हणले, मागा मागा. काय मागायचं? म्हणले, देवा तुम्ही जे डोळे मला दिले ना ते डोळे तुमचे वापस घ्या. कारण ह्या डोळ्याने मी तुमचं सगुण स्वरूप बघितलंय, त्या डोळ्यानं मला दुसरं काही आता बघायचं नाही. ही प्रपंच परमार्थामधली गती. वस्तू मिळत गेली तर इच्छा संपत असते. विठाला विठाला माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कृत्य झालो, इच्छा केली ती पावलं. भगवंताची प्राप्ती झाली आणि भगवंत प्राप्त झाल्यामुळं आता मला काळाची सुद्धा भीती राहिली नाही. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे काळ, 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 तुका म्हणे काळ. तुका म्हणे काळ, 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 तुका म्हणे काळ. आता करुणा जगे बाळ, आता करुणा जगे बाळ, तुम्ही सांभाळिले साथी, तुम्ही सांभाळिले साथी. आता ना करू शके आता ना करू बयानी रसाली खाची, हे भय निरसली खते भय निरसले खते भय भय निरासली खंते
भगवंताची प्राप्ती झाली आणि भगवंताची जर प्राप्ती झाली तर काळ सुद्धा आमचं काही बिघाडू शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबा या अभंगामध्ये खऱ्या अर्थाने संतांचं महत्त्व प्रतिपादन करतायत. म्हणून सुंदर अशा प्रकारे श्री क्षेत्र लाडगाव आपण मोठ्या उत्साहामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा करतायत. प्रथमतः मी सर्वांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतोय. कारण आज जर विचार केला तर एक इथं आलेलं आहे का? नाही ना? फक्त उल्लेख करायचा लाडगावची. आपल्या लाडगावची एक कन्या महाराष्ट्र सुरक्षा बल MSB मध्ये खऱ्या अर्थाने त्यांचं प्रमोशन झालं आहे, त्यांची निवड झाली. त्या म्हणजे निलोफर अकबर मनियार. त्यांचं टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करावं. कारण एक सुरक्षा दलामध्ये खऱ्या अर्थाने त्यांची निवड झाली. त्यांना खरोखर मी धन्यवाद देतोय. हे बघा, मी नेहमी म्हणत असतो, संतांनंतर आपल्या देशावरती ज्यांचे उपकार असेल ना ते म्हणजे आमचा सीमेवरती लढणारा सैनिक आणि आमचा पोलीस दलामध्ये असेल जो सुरक्षा रक्षक असेल, खऱ्या अर्थाने त्यांचे एवढे मोठे उपकार असतात. आजही आमचा सैनिक सीमेवरती लढत असतो, रात्रंदिवस छाताडावरती गोळ्या झेलत असतो, तरी आपल्या मुलाची आपल्या परिवाराची कधीही काळजी करत नाही. अखंड सीमेवरती लढणारा सैनिक. आमचेच आता या ठिकाणी पोपटभाऊ बसलेले आपले किरणदादा थोरात ह्याच भूमीमधले हो, ते शहीद झाले. कारण खऱ्या अर्थाने ह्या देश मातेला खऱ्या अर्थाने त्यांनी आपला प्राण दिलाय देशाच्या संरक्षणाकरता, देशाच्या रक्षणाकरताय. म्हणून संतांनंतर मोठी भूमिका जी असेल ती म्हणजे आमचा सीमेवरती लढणारा सैनिक. म्हणून जे सैनिक लढतायत ना, खरोखर सकाळी उठल्या पहिल्यांदा त्यांचं आम्हाला ध्यान आलं पाहिजे बरं का. कारण उठल्यावरती तो सैनिक आमचा रात्रंदिवस लढत असतोय, सीमेवरती रक्षण करत असतोय. म्हणून आज कुठंतरी आम्ही कीर्तन भजन व्यवस्थित जीवन जगतोय. म्हणून या आमच्या ताईला खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. आणि सर्व आपलं तरुण मंडळ ज्यांची आज भोजनाची पंगत आहेत ते सर्व रक्ताटे परिवार, त्याप्रमाणे कुमावत परिवार असेल, कोपकर परिवार असेल, मृदुगल परिवार असेल, गायकवाड परिवार असेल, करपे परिवार असेल, या सर्वांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. रक्ताटे परिवारामधील सर्व सदस्य आता सर्वांना खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देतो. समोर बसणारे आमच्या माता वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि सर्वांनी वरती हात करा, एक छोटंसं भजन घेऊ आणि कीर्तनाला पूर्ण विराम देऊ. करा वरती हात सर्वांनी. मेरे झोपड़ी के भाग जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे. झोपड़ी के बाग मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. जोरा बोला बोला. राम आएंगे आएंगे राम आएंगे. आवाज जोरात. राम आएंगे आएंगे राम आएंगे. वाह वाह. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. जोरात मातावर. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. 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 दीप जला के दीवा
ध्यान